डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन सुट्टीला माझे विनम्र अभिवादन. उपस्थित बंधू भगिनींना माझा मानाचा जय भीम. नीटचे जे पेपर फुटले त्याला केंद्रीय शिक्षण मंत्री जबाबदार आहेत आणि त्याचा राजीनामा मागण्यासाठी काँग्रेस जनता पार्टीने जे आंदोलन केलं, शांततापूर्ण आंदोलन केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक यांनी 26 दिवसापासून उपोषण केलेलं आहे. या त्यांच्या उपोषणाला, शांततापूर्ण आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नीटचे पेपर फुटले, हे नीटचे पेपर देणारे, नीटला बसणारे विद्यार्थी हे फक्त इथे जेवढे लोक एका विशिष्ट समाजाचे आहेत, बौद्ध समाजाचे आहेत, यांचेच नव्हते, सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे नीटचे विद्यार्थी होते. सगळ्यांचं नुकसान झालं, परंतु पाठिंबा देण्याला, आंदोलनात सामील व्हायला फक्त एका विशिष्ट समाजाचे मुलं आहेत, हे निषेधार्ह आहे. सगळ्या पक्षाचे लोक या आंदोलनाला मदत करत आहेत, परंतु सरकार जे लोक आंदोलनाला सपोर्ट करायला आले, आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले, त्यांच्यावर निशाणा साधत आहेत आमचा. आणि आता सांगितल्याप्रमाणे ज्या प्रकारे पोलिसांनी, हे फक्त पोलीस नव्हते, पोलिसांचा खाकी ड्रेस असतो, त्याच्याबरोबर निळ्या ड्रेसवाले त्यांनी त्रिपुरामधून काही पोलीस बोलावले. हे एवढेच नव्हे तर सिव्हिल ड्रेस घातलेले लोक होते आणि ते या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करत होते. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा फवारा मारला. अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या फोडल्या, त्या नळकांड्या 2025मध्ये बार झालेल्या होत्या, त्याची एक्सपायरी डेट होती आणि त्या नळकांड्यामध्ये, अश्रुधुराच्या नळकांड्यामध्ये जे केमिकल असते हे एक्सपायर झाल्यामुळे त्याचं विषात रूपांतर होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं शारीरिक किंवा डोळ्यांचं नुकसान होऊ शकते. हे जे या लोकांनी ज्या तऱ्हेनं पोलिसांनी या शांततापूर्ण आंदोलनाला, विद्यार्थिनींना ज्या प्रकारे मारलं, त्यांच्या पाठीमागे मारलं, त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, त्यांना उचलून नेलं, या पोलिसांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला सर्व पक्षाच्या लोकांनी सहाय्यभूत व्हावं, सगळ्या पक्षा. कारण विद्यार्थी होते हे फक्त एका विशिष्ट समाजाचे नव्हते, सर्व समाजाचे होते. पोलीस होते, त्यांचे सुद्धा विद्यार्थी होते या समाज. आणि हे लोक सांगत आहेत की हे आंदोलक आहेत, हे आतंकवादी आहे. हे आतंकवादी नाही आहे आणि हे फक्त विद्यार्थीच नाही. ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, नीटच्या परीक्षेला अपियर झाले, त्याच्यात पास होता यांनी पेपर फुटल्यामुळे त्यांचा नंबर लागला नाही, अशा 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आणि या आत्महत्या केलेल्या कुटुंबाचे तिथे पालक होते, त्यांचे लहान लहान भाऊ बहीण होते. या सगळ्यांना या लोकांनी ज्या तऱ्हेनं मारलं, आता तिथे दगड मारले आले. मला सांगा, जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन चालू असताना तिथे जे पोलीस आले, ते सगळे पोलीस तिथे असताना 2 ट्रक हे विद्यार्थी दगड कसे आणू शकतात? तर हे दगड पोलिसांनी आणले आणि टी व्हीवर दाखवलं, पोलिसांनी दगड मारले विद्यार्थ्यांना. आणि इथे बदनाम करत आहेत फक्त शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना. आम्ही सगळे इथे जमलेले लोक या सगळ्या प्रकरणाचा, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, मोदीने त्याचा राजीनामा घ्यावा, सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करतो. या सगळ्या
पोलिसांचा आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्याचा निषेध करतो, सरकारचा निषेध करतो आम्ही आणि माझे 2 शब्द इथे बंद करतो.